नमस्कार मंडळी, आपल्या भारत देशात अनेक रहस्य आणि चमत्कार दडलेले आहेत। इथे आपल्या देवांची, देवींची, निसर्गाची पूजा करणारे अनेक मंदिर आपल्याला पाहायला मिळतात। पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्याच देशात एक असं मंदिर आहे जिथे देवाची मूर्ती नाही तर चक्क एका मोटरसायकलची पूजा केली जाते। हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल, पण हे खरं आहे। राजस्थानातील जोधपूर जवळ असलेल्या एका मंदिराबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल आहे। हे मंदिर नेमकं का प्रसिद्ध आहे, यामागची कथा नेमकी काय आहे, अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींबद्दल चला माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। राजस्थानच्या पाली जिल्ह्यामध्ये जोधपूर पाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 62 वर एका शांत ठिकाणी हे रहस्यमय मंदिर उभा आहे। या मंदिराचे नाव आहे ओम बन्ना मंदिर किंवा बुलेट बाबा मंदिर। या मंदिरात कोणतीही मूर्ती नाही, कोणताही देव नाही, तर तिथे मध्यभागी आहे एक रॉयल एनफील्ड बुलेट 350 आणि तिचीच रोज पूजा केली जाते। या मंदिराला देशभरातून आणि परदेशातूनही अनेक भाविक आणि जिज्ञासू पर्यटक भेट देत असतात। पण ही मोटरसायकल इथे नेमकी कशी पोहोचली आणि तिच्या नावाने मंदिर नेमकं कसं उभं राहिलं, त्यामागे एक अशी थरारक आणि चमत्कारी कथा दडलेली आहे जी ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही। ही कथा सुरू होते 5 मे 1988 साली पाली जिल्ह्यातील चोटीला गावातील ओम सिंग राठोड, ज्यांना स्थानिक लोक प्रेमाने ओम बन्ना म्हणत असत। ते त्यांची रॉयल एनफील्ड बुलेट प्लेट क्रमांक RJ 217773 घेऊन आपल्या सासरहून परत येत होते। महामार्ग क्रमांक 62 वर एका वळणावर अचानक त्यांचा अपघात झाला। दुर्दैवाने या अपघातात ओम बन्ना यांचा जागीच मृत्यू झाला। पोलिसांनी त्यांची मोटरसायकल जप्त केली आणि ती स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले। पण इथेच खऱ्या चमत्काराला सुरुवात झाली। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पोलीस स्टेशन मधील कर्मचारी कामावर आले, तेव्हा त्यांना बुलेट त्याच्या जागी दिसली नाही। त्यांनी शोध घेतला असता ती मोटरसायकल नेमकी त्याच अपघाताच्या ठिकाणी जिथे ओम बन्ना यांचा मृत्यू झाला होता तिथे उभी होती। पोलिसांनी पुन्हा ती बुलेट ताब्यात घेतली आणि यावेळी ती अधिक सुरक्षित राहावी म्हणून तिची टाकी रिकामी केली, साखळीने बांधून ठेवली आणि कुलूप लावले। पण दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा तोच चमत्कार घडला। मोटरसायकल पोलीस स्टेशन मधून गायब होऊन पुन्हा त्या अपघाताच्या ठिकाणी पोहोचली होती। हा प्रकार सलग 2-3 वेळा घडला, ज्यामुळे पोलीस आणि स्थानिक लोक पूर्णपणे थक्क झाले। त्यांना यावर विश्वासच बसत नव्हता। या चमत्कारी घटनांमुळे स्थानिक लोकांमध्ये एक श्रद्धा निर्माण झाली की ओम बन्ना यांचा आत्मा या बुलेट मध्ये वास करतो आणि त्यांना याच ठिकाणी राहायचे आहे। त्यांनी ही बुलेट अपघाताच्या ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिथेच त्याची पूजा सुरू केली। हळूहळू हे अपघात स्थळ एक श्रद्धास्थळ बनलं आणि तिथे ओम बन्नाचं छोटंसं मंदिर उभं राहिलं। आजही या मंदिरात ओम बन्नाच्या मोटरसायकलची पूजा केली जाते। इथे येणारे भाविक बुलेटला हार घालतात, दिवा लावतात, उदबत्ती लावतात आणि तिच्या नावाचा जयघोष करतात। अनेक जण तिथे प्रार्थना करतात आणि विशेष म्हणजे लांबून प्रवास करणारे ट्रक चालक आणि प्रवासी इथे थांबून बुलेटला नमन करतात। त्यांचा असा विश्वास आहे की ओम बन्नाचा आत्मा त्यांच्या बुलेट मार्फत महामार्गावर प्रवास करणाऱ्यांच्या अपघातापासून रक्षण करतो आणि त्यामुळे सुरक्षित प्रवासासाठी प्रार्थना करूनच ते पुढे निघतात। खरं तर आजही विज्ञान या घटनेमागे कोणतेही ठोस कारण देऊ शकले नाही, पण ओम बन्ना मंदिराने लाखो लोकांच्या मनात एक अनोखी श्रद्धा आणि कुतूहल नक्की निर्माण केलं आहे। हे मंदिर आपल्याला हेच दाखवून देतं की भारताच्या भूमीत आजही अनेक गोष्टी दडलेल्या आहेत, ज्या आपल्या तर्काच्या पलीकडच्या आहेत आणि त्यातूनच आपल्या समृद्ध संस्कृतीची आणि श्रद्धेची खरी ओळख होते। तुम्हाला ही अद्भुत कथा कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण आणि कुतूहल वाढवणाऱ्या व्हिडिओसाठी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।